पाणी पडून जाते त्याच्यामध्ये पुस्तक येऊन जाते पावसाचं कोण पाहिजे पाऊस पडून राहतात असा पडते एका दिवशी 200 मिलीमीटर पाऊस धाड येते आणि दगड पाणी जर फिरून आलं का सरळ टाकलं वाद समुद्र. आता या जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याला महाराष्ट्रामध्ये 80% कामं पूर्ण झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे आपण विचार करू की त्या गावामध्ये त्यांनी त्या माध्यमातून ती व्यवस्था केली आहे. आपल्याला पाणी हे आता सरांनी सांगितलं की आपल्याला शेतीसाठी लागते, प्यासाठी लागते, जनावरांसाठी लागते आणि उद्योग धंद्यासाठी लागते. आपल्या देशातल्या बहुतांश FIDC मला माहित आहे खाली पडल्या कोण पडल्या कारण उद्योग धंद्याला पाणीच नाही आहे. तर पाणी न्यायचा उद्योग देईल का? येईल का? आपल्याकडे साधारण सगळे कापसाचे कास्तकार आहे किंवा तुमच्याकडे शेती झाली तर 1 किलो कापूस निर्मितीसाठी किती लिटर पाणी लागतो? किती लिटर लागतो? साधारण काय किती 6000च्या वर लिटर पाणी. आणि कापसाचा भाव किती आहे? किती आहे भाव? सारखा भाव. आणि एका काळामध्ये कापूस आणि सोनं यांचा सारखा भाव होता. म्हणजे 70 आणि 80च्या दशकामधला भाग आहे. 500 रुपये क्विंटल कापूस होता आणि 500 रुपये सोनं. तर या माध्यमातून जर पाण्याचं स्रोताचं बळकटीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ते कसं करता येईल? या माध्यमातून ते सामुदायिक आधारावर स्रोत मजबूतीकरण आपल्याला करायचं आहे. आता सगळ्यात मोठे स्रोत कोणते आपल्या गावातले? कोणत्या आहे? आपल्या विहिरी. आता बघा गावामध्ये पाणी पुरवठा योजना सुरू आहे. कुठून येणार पाणी? का तुम्ही काय डायरेक्ट तुमची पुष्कळ प्रोग्राम बघून आहे का? टाकली बाबा पाणी तर आम्ही तुमची योजना आहे कंपनी आली ते मला पाणी देऊन आला. कोण देऊन आला तुम्हाला? तुम्ही सूत्र कोणते आहे? बोरवेल, विहिरी या माध्यमातून तुम्ही पाणी देऊन आला. तुम्ही पाणी काढतच राहा पाणी राहील का? तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत, तुम्ही जमा केलेले पैसे आहेत. तुम्ही बँकेतून पैसे काढत काय दिवशी तुमचा अकाउंट काय देऊन दे तुम्हाला पैसे भेटेल का? जर तुमचा आर्थिक व्यवहार सुरू राहिला टाकणे फेडणे टाकणे तुमचं बँक बॅलन्स बरोबर राहील की नाही? बरोबर. समजा तिथे जर तुमचं गडबड झाला तर बँक अकाउंट बरोबर राहील का? म्हणून आपण आपल्या जमिनीतलं पाणी किती काढणार आपण? साधारणतः 55 लिटर पाणी एका व्यक्तीला लागते. एका व्यक्तीला पाणी एका आणि घरी 4 मेंबर्स आहेत साधारणतः 200